नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विश्वाची भावे सुखी या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण पाहिलं की संत परंपरा ही महाराष्ट्राला भेटलेली सर्वात मौल्यवान अशी गोष्ट आहे। महाराष्ट्राला आपण संतांची परंपरा किंवा संतांची भूमी असे म्हणतो। मग या संतांनी ईश्वराकडे प्रार्थना करताना त्यांनी स्वतःचा स्वार्थ सोडून विश्व कल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांनी स्वतःला सुखी करण्यापेक्षा या विश्वाला सुखी करण्याची मागणी ईश्वराकडे केलेली आहे। पाहूया आता प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदातून लेखक आपल्याला या संतांच्या विश्व कल्पनाची पाठीमागची भावना। पुढे लेखक म्हणतात की माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे। दुष्टावा म्हणजे दुष्ट भावना, वाईट विचार, एकमेकांबद्दल जे काही आपण दुस्वास करतो, एकमेकांबद्दल जे काही वाईट चित्तो, ह्या सगळ्या भावना आपण मनातून काढून टाकल्या पाहिजे। ज्याप्रमाणे निसर्गाने सर्व सृष्टी रचना केलेली आहे, मग या सृष्टीमध्ये नदी, डोंगर, झाडे, वेली, सूर्य, चंद्र, तारे हे सुखाने राहू शकतात, न भांडता ते ह्या विश्वामध्ये राहू शकतात। मग मनुष्यच प्राणी का बरं एकमेकांबरोबर दुष्ट वागत असतो, स्वार्थीने वागत असतो? तर ह्या सगळ्या मनातील प्रवृत्ती आपण काढून टाकल्या पाहिजे। संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमिर जाओ असे म्हटलेले आहे। दुरित म्हणजेच काय? दुष्कर्म, जे आपण वाईट कर्म करतो, एकमेकांबरोबर खोटं बोलतो, स्वतःच्या स्वार्थासाठी आपण चोरी करतो, लबाडी करतो, तर हे सगळं आपल्या जीवनातील अंधकार आहेत, दुरित आहेत, दुष्कर्म आहे। या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केलेली आहे। तर इथे लेखक म्हणतात दुरित म्हणजेच दुष्कर्म। मग हे दुष्कर्म म्हणजे कोणते असतात? ते वाईट कर्म आहे। आपण काय करत असतो? एकमेकांबरोबर खोटं बोलतो, चोऱ्या करतो, लबाडी करतो, दंगे करतो की नाही, कोणाची तरी पिळवणूक करतो, कोणाची तरी फसवणूक करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी आपण इतरांच्या कोणत्याच भावनांची कदर करत नाही, तर हे आपल्याकडनं झालेले दुष्कर्म आहे। मग जर ह्या जगातून ही दुष्कर्मांचा अंधार नाहीसा झाला तर काय होईल? मग एकमेकांमध्ये प्रेम वाढेल, एकमेकांच्या अडीअडचणीमध्ये आपण सर्वांना मदत करू की नाही। आज मनुष्य किती समोर आपण पाहतो की अडीअडचणीमध्ये असतो, पण कोणी एकमेकांना मदत करत नाही। मग हे जर दुष्कर्म मनुष्याच्या जीवनातील हा अंधार जर नष्ट झाला तर एकमेकांबद्दल प्रेम वाटेल, सर्वजण एकमेकांच्या अडीअडचणीत मदतीला धावून जातील, सर्वांमध्ये सहकार्याची भावना दिसून येईल, समाजामध्ये शांतता नांदेल, माणसे सुख समाधानाने जगू लागतील आणि अशामुळे माणसांची प्रगती होईल। मग अशा वातावरणामुळे कुठेही चोऱ्या माऱ्या होणार नाही, खून खराबे होणार नाही, दंगे होणार नाहीत, कोणी एकमेकांची पिळवणूक करणार नाहीत, कोणी एकमेकांना फसवणार नाही, कोणावरच अन्याय होणार नाही। म्हणजेच काय? एकंदरीत ही सर्व जी व्यवस्था असेल ती न्यायावर आधारलेली असेल। म्हणून इथे सगळे संत अपेक्षा करतात की सगळ्यांनी एकमेकांबरोबर सहृदयतेने समरस होऊन जगले पाहिजे। आणि असाच दृष्टिकोन जर सर्वांनी आता आपण पाहिला सगळ्या विश्वाकडे, तर हा विश्व स्वर्गाप्रमाणे संपन्न, सुखी, समाधानी, समृद्ध होईल। मग अशा रीतीने जगातून दुष्कर्माचा अंधार जर नाहीसा झाला, मग ज्याला जे जे हवे ते सगळं मिळेल आणि अशी विश्वकल्याणाची प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी केली। असेच मागणे संत नामदेवांनाही परमेश्वराकडे मागितले। एका अभंगात ते म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी। संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केलेली आहे की हे देवा, मला सतत नम्रतामध्ये राहू दे, विनम्र राहू दे, मला कधीही अहंकारी
भाव माझ्या मनामध्ये जागृत नको व्हायला. मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसामध्ये उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचं असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता ही केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्र आपल्याला हे शिकवतात. म्हणून इथे संत नामदेवाने ईश्वराकडे काय प्रार्थना मागितली की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. की विष्णू म्हणजेच परमेश्वर, ह्या विष्णूच्या दासाला, ह्या म्हणजे माझ्या सगळ्या भक्तांना, भाविकांना गर्वपणा, अहंकार वृत्तीपासून दूर ठेव. त्याला नेहमी नम्र राहू दे. विनम्रता, नम्रता हा गुण सगळ्यांमध्ये येऊ दे, जेणेकरून लोक जे परस्परांमध्ये अहंकारामुळे दुरावलेले आहेत ते विनम्रतेमुळे काय होतील, जवळ येतील. संत एकनाथांनी सर्वानुभूती भगवत भाव हाची निज भक्तीचा ठाव असे म्हटलेले आहे. म्हणजेच सर्वानुभूती म्हणजे सर्व सजीवांमध्ये, भूताचा अर्थ आपण याच्या आधी पण समजून घेतलेला आहे की सर्व भूतांमध्ये म्हणजे सर्व सजीवांमध्ये भगवत ईश्वर भक्तीची भावना निर्माण होऊन दे. आणि हाच निजभक्तीचा ठाव. प्राणी मात्रामध्ये मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, तर मानवी सुखदुःखांशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. म्हणजे मैत्री म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर फक्त की त्याने मला एखादी गोष्ट दिली म्हणून तो माझा मित्र, किंवा मी त्याला मदत केली म्हणून मी त्याचा मित्र, तर अशा देण्याघेण्याला मैत्रीची व्याख्या म्हणत नाही आपण. तर मैत्री म्हणजे काय की एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, की दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणे, असं सहृदय मनाने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये समरस होणे. आणि तो माझा आहे, तो माझ्या रक्ताचा आहे म्हणून तो माझा आहे, तो परका आहे म्हणून त्याच्या सुखदुःखाशी माझं काही घेणं देणं नाही. तर अशा परकेपणाची भावना न आणणे. आणि जेव्हा आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहृदयतेने सहभागी होतो, संकटाच्या वेळी, प्रसंगाच्या वेळी आपण एकमेकांची मदत करतो, जेव्हा ज्याला कधी आपली गरज असेल त्याच्या मदतीला आपण धावून जातो, तेव्हाच मग त्या सजीवांमध्ये मैत्रीची भावना जागृत होते. संत एकनाथ सर्वानुभूती भगवत भाव असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वरांसाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. म्हणजे बघा, सर्वानुभूती भगवत भाव असं संत एकनाथांचं जे अभंगाचं वाक्य आहे तेच, आणि संत ज्ञानेश्वरांचं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे दोघा अभंगांच्या ओळींचा अर्थ एकच होतो. आणि दोघांनी जे काही ईश्वराकडे प्रार्थना केलेली आहे ती सर्व विश्वातील लोकांसाठी केलेलं आहे. पुढे संत तुकारामांचं दाखला देत लेखक म्हणत आहेत की संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितलेले आहे. संतांच्या संगतीमुळे 4 माणसे एकत्र आले तर चांगल्या प्रकारेचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एका एका साह्य करू अवघे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. आता बघा, इथे संत तुकारामांचा दाखला देताना, उदाहरण देताना संत तुकारामांनी ईश्वराकडे काय मागितले की संतांची संगत सदा दे मला, सज्जनांची संगती दे मला सदा, कारण की सज्जनांच्या संगतीमध्येच माझं भलं होणार आहे. कारण की संतांची संगती जर मला भेटली तर माझे विचारामध्ये चांगले विचार येणार, माझ्या मनामध्ये चांगले विचार येणार. जर दुर्जनांची संगती मी केली तर माझ्या मनामध्ये वाईट विचार येणार, ते जशी वाईट प्रवृत्तीचे आहे तशीच प्रवृत्ती माझी होणार. म्हणून मला नेहमी संतांच्या संगतीमध्ये ठेव, म्हणजे सज्जन लोकांच्या संगतीत ठेव, की जे चांगले विचार करतात अशाच लोकांच्या संगतीमध्ये मला सदा ठेव, अशी मागणी संत तुकारामांनी देवांकडे केलेली आहे. आणि या संगतीमुळे काय होणार आहे, मी एकत्रपणे जोडला जाणार. दुर्जन लोक काय सांगतात की सगळ्यांपासून लांब राहा, सगळ्यांपासून आपलं काम झालं, आपलं जेव्हा स्वार्थ साधायचं असेल तेव्हा गोड बोलायचं, आपलं स्वार्थ निघून झाला की सगळ्यांना विसरून जायचं, असं दुर्जन सांगतात.
म्हणजे आपण माणसं तोडतो, पण इथे संतांच्या संगतीमुळे माणसं जोडली जातात. आणि जेव्हा एखादं मोठं कार्य करायचं असेल, जसं थेंब थेंब तळे साचते, तसेच मग एकमेकांच्या साहाय्याने अवघे सुपंथ धरू. म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी जर एकमेकांचे सहकार्य असेल तरच एखादं कार्य पूर्ण होऊ शकतं. कोणत्याही एका व्यक्तीने कोणतीही चांगली गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. चांगल्या प्रकारचे काम जर उभे करायचे असेल तर ते एकमेकांच्या सहकार्यातूनच करायचे असते. आणि मानवी जीवनाचे जर कल्याण करायचे आहे, विश्वाचे कल्याण करायचे आहे, तर ते एकट्या मनुष्याच्या स्वार्थाने होणार नाही, तर ते एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण होणार आहे. त्यामुळे इथे संत तुकाराम सांगतात की एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंतो. म्हणजेच त्यांनी सुद्धा विश्वाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठीच प्रार्थना केलेली आहे. पुढे संत रामदास यांनी विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतच आहे हे जन हाती धरी. म्हणजे संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. तर आता हे झाले संत परंपरा. आता पुढचं संत म्हणजे गाडगे महाराज. आता सगळ्या संतांनी आपल्या अभंगातून, आपल्या काव्य रचनेतून समाजाचं हितच केलेलं आहे. समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. मिथ्या आडंबरातून समाजाला बाहेर काढलेलं आहे. तसं संत गाडगे महाराजांनी पण सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला आहे. म्हणून जेव्हा गाव साफ करायचं होतं तेव्हा त्यांनी लोकांना उपदेश केले नाही, हातामध्ये खराटा घ्या, गाव झाडू मारा, गावाला स्वच्छ करा, गावात झाडू मारा, असं उपदेश त्यांनी केले नाही. स्वतः काय केलं, त्यांनी कृती केली. स्वतः हातात खराटा घेतला, स्वतः हातामध्ये झाडू घेतला, स्वतः एका हातामध्ये गाडगे घेतले आणि स्वतः त्यांनी गाव झाडायला, गाव स्वच्छ करायला आरंभ केला. आणि त्यांची ती कृती बघून इतरांना लाज वाटली, इतरांना अयोग्य वाटली आपली कृती, की आपण समोरचा व्यक्ती जो संत आहे तो स्वतः कार्य करत आहे ना, आपण उभ्या बघून गंमत बघत आहेत. कुठेतरी त्यांना स्वतःच्या त्या कार्यावरती वाईट वाटलं आणि त्यांनी स्वतः मग इतर गावातील लोकांनी स्वतः कृती करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी कोणाचं अनुकरण केलं, संत गाडगे महाराजांनी. आता त्यावेळेस त्यांनी जर स्वतः कृती केली नसती, संत अगोदर स्वतः कृती करतात आणि नंतर सांगतात. ते सांगत पण नाही, ते कृतीतून व्यक्त होत असतात. कृती केल्यानंतर त्यांची जी काही क्रिया होते ती आपोआप व्यक्त होते, त्यांना बोलण्याची गरज पडत नाही. तसंच संत गाडगे महाराज यांनी प्रत्यक्ष कृती केली. त्यांनी लोकांना उपदेश करण्यामध्ये वेळ वाया घालवला नाही, वेळचं गप्पा मारत बसले नाहीत. म्हणून ते म्हणतात की वेळ वाया घालवणे, वेळचं गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मुळी मान्यच नव्हतं. त्यांना फक्त कृती करणे, काम करणे याच्यावरतीच विश्वास होता. त्यापेक्षा सर्वांना शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः कमी शिकलेले होते, परंतु त्यांनी समाजाने सुशिक्षित व्हावे याच्यावरती त्यांचा भर होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. म्हणजेच की जो आपल्याकडे पैसा आहे तो आपण नको त्या धर्मकृत्यामध्ये, म्हणजे उपवास, तपास, यज्ञ, धर्म, कांड, हवन, यज्ञ ह्या अशा बिना निरर्थक धर्मकृत्यामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा तुम्ही शिक्षणासाठी पूर्ण खर्च करा. विद्या घेण्यासाठी, तो विद्या म्हणजेच काय, शिक्षण घेण्यासाठी तो खर्च करा. आणि शिक्षणाने तुमचा स्वतःचा उद्धार होणार आहे असं मिथ्या अंधश्रद्धांच्या पाठी लागून यज्ञ, हवन, होम हवन करून तुमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही. तर शिक्षणाने तुमचं जीवन सार्थकी होणार आहे, शिक्षणाने तुमचं जीवनाचा उद्धार होणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि प्रयत्न करत असताना ते शक्तीने आणि मुक्तीने प्रयत्न केल्यानंतर मग तुम्ही सुखी व्हाल. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे हे संत गाडगे महाराजांना किंवा संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आत्तापर्यंत आपण हेच अभ्यासलेलं आहे की सगळ्या संतांनी ईश्वराकडे प्रार्थना करताना स्वतःच्या स्वार्थासाठी प्रार्थना न करता विश्वाच्या कल्याणासाठीच प्रार्थना केलेली
आहे. पाठाच्या पुढील भागामध्ये आपण संतांच्या विविध दाखल्यांद्वारे हीच गोष्ट लेखक आपल्याला समजावून सांगणार आहेत आणि आपल्याला त्यांचा भावार्थही समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.